कुत्रा चावल्याने मानसिक संतुलन बिघडले, युवकाची आत्महत्या. कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका परिसरात कुत्रा चावल्यानंतर रेबीजची लक्षणे दिसू लागल्याच्या भीतीने 30 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तिसगाव नाक्यावरील सहजीवन सोसायटी बी विंगमधील फ्लॅट क्रमांक 903 मध्ये राहणारा आयश अमीन 30 वर्ष असे मृत युवकाचे नाव आहे. त्याच्या पश्चात एक भाऊ आणि वृद्ध आईवडील असा परिवार आहे. तो गेली 8 वर्षांहून अधिक काळ भारत बँक ठाणे शाखेत नोकरी करत होता. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार काही दिवसांपूर्वी तिसगाव नाका परिसरात भटक्या कुत्र्याने अमीन याच्या पायाला चावा घेतला होता. त्यानंतर त्यांनी केवळ एकच इंजेक्शन घेतल्याचे सांगितले जाते. मागील 4 दिवसांपासून त्याच्या हालचालींमध्ये असामान्य बदल जाणवत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान काल संध्याकाळी घरात कोणीही नसताना अमीन यांनी आपण आत्महत्या का करीत आहोत याबाबत सुसाईड नोट लिहून गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास कोळसेवाडी पोलीस ठाणे करत आहे. याविषयी ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली. रेबीज चावल्याने एका मुलाने आत्महत्या केल्याची घटना कल्याणमध्ये घडली. कुत्रा चावल्याने आयश अमीन या व्यक्तीने तरुणाने बँकेमध्ये चांगल्या ठिकाणी काम करत होता आणि जेव्हा कुत्रा चावल्यानंतर त्यांनी हॉस्पिटलमध्ये गेला होता. दवाखान्यात गेल्यानंतर त्याला जाणवलं की त्याला रेबीज झालंय. त्या रेबीज आजाराला कंटाळून त्याने आत्महत्या केली असं सोसायटीमध्ये त्यांनी नोंद केलेली आहे. मी त्या संदर्भात माननीय उपायुक्त हर्षल गायकवाड यांना भेटलो, त्यांना निवेदन दिलं. त्यांनी तत्काळ भटक्या कुत्र्यांसाठी, भटक्या श्वानांसाठी त्यांनी लसीकरणाचं केंद्र काढलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये मोठ्या संख्येने जेवढे आपल्या कल्याणपुरेमध्ये भटकी श्वान आहेत त्यांना त्या ठिकाणी लसीकरण केलं जाईल असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे. मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आमच्या कल्याणपुरेमध्ये जेवढे पण भटके कुत्रे त्यांना लसीकरण झालं पाहिजे आणि जे कुत्रे म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्याला सतत चावा घेत असतात अशा कुत्र्यांना एखाद्या ठिकाणी म्हणजे जसं प्राण्यांचं जे विभाग आहे त्या ठिकाणी त्या लोकांना तिकडे नेलं पाहिजे, जेणेकरून हा जो प्रसंग आज अय्याश अमीनच्या कुटुंबावरती झालाय तो इतर लोकांवरती होऊ नये यासाठी महापालिकेने तत्काळ या गोष्टीची दक्षता घेऊन त्या ठिकाणी निवारण केलं पाहिजे असं या ठिकाणी मी पत्रव्यवहार केला.